हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांना. आज आपण 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आउट या लेसनचे हार्ड वर्ड्स म्हणजे शब्दार्थ इथे लिहिणार आहोत. म्हणजे हा धडा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घेता येईल. नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातून आहे. पर्स्युएट म्हणजे समजावून सांगणे, ड्राउझी झोपाळू, कॉन्शियंट म्हणजे सावधगिरी बाळगणे, स्टेडली म्हणजे सातत्याने, कॉशियसली म्हणजे काळजीपूर्वक, स्नग स्नग म्हणजे आरामदायक, क्लॉज म्हणजे नखे, पॉर्क्युपाईन म्हणजे साळींदर आणि डिवॉर म्हणजे फस्त करणे, हेल्टर स्केल्टर म्हणजे गोंधळ. पुढे आहे इन अ ट्राइस म्हणजे क्षणात, डिमिनिश्ड म्हणजे कमी झालेले, मेडिसिनल औषधी, ट्रायबल म्हणजे आदिवासी, स्मगलिंग म्हणजे तस्करी, प्रेडेटर्स म्हणजे शिकारी प्राणी, एन्क्रोचमेंट म्हणजे अतिक्रमण, वॉन्डर भटकणे, लर्किंग म्हणजे लपून बसणे, हार्श म्हणजे कठोर, नॉक्टर्नल रात्री सक्रिय असलेले, नर्चर संगोपन करणे, अल्बिव्हियस म्हणजे अज्ञानात असणे, इंट्रोडर म्हणजे अतिक्रमण करणारा आणि सिम्बॉयसिस म्हणजे सहजीवन. प्रॉक्झिमिटी म्हणजे जवळीक, मॅन्युअर म्हणजे कुशल हालचाल, सबटेरॅनियन म्हणजे भुयारी आणि इन्फॉर्मलॉर्न म्हणजे निराधार, एन्स्नेअर अर्थ सापळ्यात अडकवणे, बरो म्हणजे बीळ, प्रेडेशन म्हणजे भक्ष्य करण्याची प्रक्रिया, हॅबिटॅट म्हणजे निवासस्थान, कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, इकोसिस्टम पर्यावरणीय प्रणाली, ऑमनियस म्हणजे अपशकुनी, सिनिस्टर भयंकर, अप्रेहेन्सिव्ह चिंताग्रस्त, सर्वेलन्स नजर ठेवणे, एक्सप्लॉयटेशन शोषण, डिप्लिशन कमी होणे, पोचिंग शिकारी, डिफॉरेस्टेशन जंगलतोड, सस्टेनेबिलिटी शाश्वता, मिटिगेशन कमी करणे, बायोडायव्हर्सिटी जैवविविधता, एरोजन मातीची धूप, रिहॅबिलिटेशन पुनर्वसन, पोल्युशन प्रदूषण, कॉन्टॅमिनेशन दूषित करणे, हायबरनेट शीतसुप्ती, फोरेज अन्न शोधणे, टेरिटोरियल प्रदेशवादी, मायग्रेट स्थलांतर करणे, फ्रोल सावध शोधणे, स्टॉक दबा धरून चालणे, आंबेश लपून हल्ला करणे, नेस्लिंग विसावणे, फ्लॉक पक्ष्यांचा थवा, स्वाम कीटकांचा गट, रेझिलंट प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारा, एनडेंजर्ड म्हणजे संकटात असलेला, लिथल म्हणजे प्राणघातक, कार्निवोर मांसाहारी प्राणी, हार्बिवोर शाकाहारी प्राणी, ऑमनिवोर सर्वभक्षी प्राणी, इन्फेस्टेशन उपद्रव, कॅप्टिव्हिटी कैद, मिमिक्री अनुकरण, डोमेस्टिकेशन पाळीव बनवणे. सो या पद्धतीने आपण इथे ऑलमोस्ट 70 to 80 वर्ड्स इथे लिहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि स्पेलिंग पाठ करा, म्हणजे तुमचं रीडिंग आणि अंडरस्टँडिंग हे दोन्ही जास्त चांगल्या प्रकारे वाढू शकतात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.